इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये भारतात आलेल्या झुआनझांग ज्यांना आपण म्हणतो, त्या झुआनझांग यांनी इथे बुद्धांची एवढीच मोठी मूर्ती, लाकडाची मूर्ती पाहिलेली होती. आपल्याला थोडस खास करून बौद्धांना संस्कृतचा वावगा आहे, पण विशेष करून संस्कृतमध्ये जास्त आपले ग्रंथ आहेत आणि ती संस्कृत मधूनच मांडले गेले. बुद्धांचं जो चरित्र आहे, ज्या लेण्यामध्ये जी शिल्प आपण बघायला भेटतं, बुद्धाचं चरित्र जे बघतो ते अश्वघोषांची देण आहे. आणि अश्वघोषांच्या माहितीप्रमाणे, अश्वघोषांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धांचं रिप्रेझेंटेशन झालं. कारण बुद्धांच्या 500 वर्षाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर बुद्धांची मूर्ती बनत होती, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर कोणतं मॉडेल नव्हतं. त्याच्यामुळे अँजेलस जो आर्टिस्ट होता, ग्रीक आर्टिस्टन्स होता, आणि त्याच्यामुळे त्यांनी आपला जो दैवत होता अपोलो, या अपोलोला त्यांनी नजरेसमोर ठेवून बुद्धांची मूर्ती कोरवली. ते बुद्धांच्या मुखावरती जे ते डॉट डॉट काही गोगल काय आहेत ते काय आहे ते बुद्धांच्या डोक्यावरती बुद्धांचे जे शुभचिन्ह आणि जी लक्षणं होती ती शुभचिन्ह आणि 80 व्यंजनं होती. केसांना जे गोगलगाई नाहीये त्याला उष्णीज म्हणतात. ते वरती जे दिसतंय ते, तर ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दानदाता पहिला फक्त दान द्यायचा आणि आपलं नाव करून घ्यायचा. पण आता काय झालं, कार्ला लेणीच्या नंतर दुसऱ्यांदा आपल्याला दिसतं की दानदाते जे आहेत हे दान करताना आपलं स्वतःला चित्र कोरून घेत होतं. तर हे दुसरे तिसरे कोणी नाहीत, तर हे दान करते. ताराची मूर्ती बघायला मिळत नाही. ही ताराची मूर्ती ही दीपतारा एकमेव आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. अख्ख्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा अख्ख्या भारतामध्ये दीपतारा ही एकमेव आहे. अवलोकितेश्वर, बोधिसत्व अवलोकितेश्वर दिसतात, ज्यांच्या हातामध्ये माळा तुम्हाला दिसेल. उजव्या हातामध्ये माळा आहे. तर माळा जपण्याची जी पद्धत आहे ती आपल्याकडे बुद्धिझमनी दिलेली आहे. प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 3 शिल्पशैलींचा प्रभाव आहे. गांधार, मथुरा आणि अमरावती या तिन्ही शैलींचा याच्यावर प्रभाव नाही. ही गुप्त शैलीमधली ही मूर्ती आहे बुद्धांची. आणि बुद्धांची पहिली जी ह्युमन फॉर्म मधली जी मूर्ती आहे ती भारतातल्या कुठल्याच माणसाने दिलेली नाही. त्या काळातल्या भारताच्या लोकांनी दिलं. म्हणजे त्याला आपण सिथियन राजे म्हणतो. त्यांचं नाव होतं कनिष्क.